1 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित शरद कृषी प्रदर्शन झाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, वाई विधानसभा अध्यक्ष व महोत्सवाचे निमंत्रक डॉ. नितीन सावंत, केबी एक्सपोर्टचे सचिन यादव, सतीश कोंडे, विक्रम कड, माजी नगरसेविका लता नरुटे, शैलजा खरात, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित यादव, सुनील यादव, रघुनाथ शेळके, चंद्रकांत शेळके, डॉ. शुभदा सावंत, हेमलता निंबाळकर, बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तमराव सावंत, कौशल्या सावंत, किसनराव धायगुडे, लोकवादी प्रतिनिधी आदिनाथ धुमाळ व लोणंद पंचक्रोशीतील शेतकरी यांनी उपस्थिती लावली. ग्राउंड रिपोर्टिंग लोकवादी प्रतिनिधी बाळ लोणंदकर.
प्रदर्शनाचा आज 5वा दिवस. आम्हाला प्रदर्शन पाहून खूप छान वाटलं. शेतीविषयी खूप माहिती मिळाली. लहान मुलांना खेळण्यासाठी पण खूप काही आहे. खाण्याचे पदार्थ, झाडांविषयी माहिती. आणि तुम्ही पण एकदा कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी अशी मी तुम्हाला इच्छा. कृषी प्रदर्शन एकदम छान झालं. खूप प्रोत्साहन मिळालं लोकांचं आणि खूप आनंद वाटला. खूप पब्लिक होतं आणि खूप छान वाटलं. हां, मी लोणंदमध्ये प्रदर्शनासाठी आलेलो आहे कोल्हापूरहून. तर डॉक्टर साहेबांनी जे लोणंदमध्ये प्रदर्शन भरलेलं आहे अति उत्तम प्रतीचं बनवलेलं आहे प्रदर्शन. आणि तिथे जनावरे पण आलेले आहेत, ती पण चांगली प्रतीची आहेत. आणि नवीन जे शोध आहेत किंवा व्हरायटी आहेत ते आपल्याला पाहण्यास मिळत आहेत. आणि आम्ही खाद्याचे स्टॉल पण बघत आहेत, त्यामध्ये पण व्हरायट्या खाद्याचं आलेल्या आहेत. नमस्ते, मी बारामतीतून आलेलो आहे. माझा जेवणाचा स्टॉल आहे. मी इव्हेंटमध्ये पहिल्यांदा काम करतो आहे, परंतु यांचं मॅनेजमेंट किंवा डॉक्टर साहेबांचं नियोजन एवढं जबरदस्त आहे. मी नॅचरल पद्धतीचं जेवण, पारंपरिक पद्धतीचं जेवण हे जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. काळाची गरज आहे. प्रत्येक हॉटेलला किचन पाठीमागं असतं आणि हॉटेल पुढे असतं. माझं वेगळं वैशिष्ट्य आहे. माझं किचनच समोर आहे. जे काय बनतं ते कस्टमरच्या किंवा पब्लिकच्या समोरच बनतं आणि ते गरम गरम देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि ही काळाची गरज आहे. नॅचरल खाद्य प्रत्येकाने खावं. प्रदर्शन मस्त झालं. दरवर्षी भरलं पाहिजे. शेतीविषयक माहिती चांगली मिळाली. खूप सुंदर सगळे. थोडं अजून 2-3 दिवस वाढलं पाहिजे. म्हणजे 4-5 दिवसात काय लोकांचं एवढं ही होत नाही. एक 2-3 दिवस वाढवलं ना तर आणि भरपूर त्याला ही वाटेल जरा. त्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. इथे वेगवेगळे आम्हाला लोक भेटली आणि आमचे प्रोडक्ट्स पण सेल झाले इथे आणि आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला. एक्सपिरियन्स ठीक होता आणि प्रोडक्ट्स पण सेल झाले, त्यामुळे चांगलं वाटलं. शरद कृषी प्रदर्शन हे दरवर्षी भरवलं जातं. हे 6वं वर्ष आहे. मध्ये 2 वर्ष कोरोनामुळे नाही जमलं, पण हे अतिशय चांगला उपक्रम आहे. डॉक्टर नितीन सावंत यांना मनापासून धन्यवाद की इतक्या जणांना रोजगार मिळतो आहे. आणि मार्केटमध्ये साधारण 10 ते 12 करोडची 5 दिवसामध्ये उलाढाल होते. आणि डॉक्टर नितीन सावंत यांनी त्यांची टीम सर्वांना मनापासून धन्यवाद. सादर आहे श्रीराम डेव्हलपर्सचा भव्य प्रकल्प श्रीराम अपार्टमेंट. होय होय, श्रीराम अपार्टमेंट आपल्या लोणंदमध्ये. श्रीराम अपार्टमेंट बदलत्या जीवनशैलीची साक्ष, एक नवसंजीवनी देणारा श्रीराम अपार्टमेंट प्रकल्प. एक छोटी पण मोठ्या स्वप्नांची गुंतवणूक. आरामदायी, मजबूत आणि उत्कृष्ट बांधकामात निर्मित श्रीराम अपार्टमेंट्स. आमच्या प्रकल्पात 2 BHK फ्लॅट्स उत्तम दर्जाच्या कुंभारी विटांनी बांधलेले. प्रत्येक कोपऱ्यात गुणवत्ता आणि संपूर्ण सुरक्षेसाठी CCTV. आमंत्रित करतो श्रीराम अपार्टमेंटला भेट देण्यासाठी. चला तर मग तुमच्या स्वप्नातील घर येथे शोधा. अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर कॉल करा. श्रीराम अपार्टमेंट, लोणंद. खूप छान वाटलं. कृषी प्रदर्शन खूप स्टॉल चांगले होते आणि प्रतिक्रिया.
या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.